बहुतांश सगळ्या नॉनव्हेज प्रेमींनी ॲडव्हर्टाईजमध्ये बघून बाहेरून एकदम क्रिस्पी असणारं आणि आतून एकदम ज्युसी असणारं KFCचं चिकन नक्कीच ट्राय केलं असेल. पण KFCमध्ये जाऊन चिकन खायचं म्हणजे तुमचा खिसा रिकामा झालाच म्हणून समजा. पण आता तुम्हाला खिशाचं टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण आज आपण अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने सेम टू सेम KFC सारखी टेस्ट असणारं, बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम ज्युसी असणारं चिकन पॉपकॉर्न कसं बनवायचं ते पाहणार आहोत. नमस्कार खवय्यांनो, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीजमध्ये. चला, हे चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे, ज्याला बाजारामध्ये पेरी पेरी मसाला म्हणून ओळखलं जातं. सगळ्यात आधी या मिक्सर जारमध्ये घातलेली आहे एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. तिखटपणासाठी आपण यामध्ये घालणार आहोत एक छोटा चमचा तिखट लाल मिरची पावडर. त्यानंतर यामध्ये घालायची आहे एक छोटा चमचा अनियन पावडर आणि एक छोटा चमचा गार्लिक पावडर. या दोन्ही पावडर तुम्हाला बाजारामध्ये इझिली अवेलेबल होतात. त्यानंतर यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर. चटपटीतपणा येण्यासाठी एक चमचा आमचूर पावडर आपण यामध्ये घालणार आहोत आणि त्यानंतर घालणार आहोत एक छोटा चमचा ओरेगानो आणि सगळ्यात शेवटी एक छोटा चमचा मीठ आणि एक छोटा चमचा साखर. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरला पल्स मोडवर ऑन ऑफ करत करत छान असे फाईन पावडरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. आपला पेरी पेरी मसाला रेडी झालेला आहे. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात. इथे मी आज हे चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेला आहे. चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी शक्यतो चिकन ब्रेस्टचा उपयोग करावा. हे चिकन ब्रेस्ट आपल्याला अशा प्रकारे छोट्या छोट्या रफ चंक्समध्ये कट करून घ्यायचे आहेत. आता आपण याला मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात आधी घालणार आहोत एक चमचा मीठ. त्यानंतर आपण जो पेरी पेरी मसाला तयार करून घेतलेला आहे त्यापैकी एक मोठा चमचा पेरी पेरी मसाला मी या मॅरिनेशनसाठी वापरणार आहे. त्यासोबतच घालणार आहोत एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट. चिकनला छान आंबटपणा येण्यासाठी आपण इथं एक चमचा व्हिनेगर घातलेला आहे. तुमच्याकडे व्हिनेगर अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता. आता हे सगळे जिन्नस आपल्याला चिकनला छान चोळून घ्यायचे आहेत आणि हे चिकन आपण छान अगदी 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी चिकन ब्रेस्टचा उपयोग करण्यामागचा उद्देश हा आहे की चिकन ब्रेस्ट हे पटकन शिजतं आणि त्यामुळे आपलं चिकन हे छान ज्युसी बनण्यासाठी मदत होते. तुम्ही बघू शकता चिकनला सगळं मॅरिनेशन व्यवस्थित असं कोट झालेलं आहे. आता याला आपण रेस्ट करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं साईडला झाकून ठेवून देऊयात. चिकन छान रेस्ट होतंय तोपर्यंत आपण त्याच्या कोटिंगची तयारी करून घेऊयात. त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी बर्फाचं थंड पाणी घेतलेलं आहे आणि दुसरीकडे एका मोठ्या प्लेटमध्ये मी 1 कप प्रमाणामध्ये मैदा घेतलेला आहे. आता आपण या मैद्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत, म्हणजे आपल्या कोटिंगला सुद्धा छान अशी चव येते. मीठ छान सगळ्या मैद्यामध्ये मिसळून झालं की आपण मॅरिनेट करण्यासाठी जे चिकन ठेवलं होतं त्यातले एक एक करून पीस आपण या मैद्यामध्ये घालणार आहोत. एका वेळी 5 ते 6 चिकनचे पीसेस आपण या मैद्यामध्ये घालून घेणार आहोत. आता या सगळ्या चिकनच्या पीसेसना हा मैदा आपल्याला व्यवस्थित असा कोट करून घ्यायचा आहे. आपल्या चिकन पॉपकॉर्नना छान अगदी KFC सारखा क्रिस्प येण्यासाठी ही डबल कोटिंगची मेथड आपण वापरणार आहोत. तुम्ही बघू शकता आपले सगळे चिकन पीसेस मैद्यामध्ये व्यवस्थित कोट झालेले आहेत. आता आपल्याला अशा प्रकारे आपण जो तळणीसाठी झारा वापरतो तो घ्यायचा आहे आणि यामध्ये हे सगळे कोट केलेले चिकन पीसेस काढून घ्यायचे आहेत. यावरचा एक्सेस मैदा आपण असा काढून घेणार आहोत आणि हे सगळे चिकन पीसेस आपल्याला बर्फाच्या थंड पाण्यामध्ये अगदी 4 ते 5 सेकंदासाठी डिप करून बाहेर काढायचे आहेत. असं केल्यामुळे पहिल्या स्टेपमध्ये लावलेला मैदा हा छान चिकट होऊन त्या चिकनला छान असा स्टिक होतो. आता आपण हे चिकन पुन्हा या मैद्यामध्ये व्यवस्थित असं कोट करून घेणार आहोत. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला या चिकनच्या पीसेसना हा मैदा अशा प्रकारे छान चोळून लावायचा आहे, ज्याच्यामुळे या चिकनवर मैद्याचे क्रम्स तयार होतात आणि मग हे चिकन फ्राय केल्यानंतर त्याला छान असा आउटर क्रिस्पीनेस येतो. अर्धा मिनिट छान याच्यावर मैदा चोळून घेतल्यानंतर
हे चिकनचे पीसेस आपण अशा प्रकारे झटकून घेणार आहोत जेणेकरून यावरचा एक्सेस मैदा खाली पडेल आणि यावर छान असे क्रम्स तयार होतील। तुम्ही बघू शकता या चिकनवर किती छान असे क्रम्स तयार झालेले आहेत। आता हे सगळे चिकनचे पीसेस आपल्याला अशा प्रकारे एका जाळीवर काढून घ्यायचे आहेत। आता पुन्हा एकदा आपण हे चिकनचे पीसेस थोडेसे चाळून घेऊ जेणेकरून अजून थोडासा मैदा जर का राहिला असेल तर तो निघून जाईल। तुम्ही बघू शकता चिकनवरचा सगळा एक्सेस मैदा निघून गेलेला आहे आणि चिकनवर छान असे क्रम्स तयार झालेले आहे। अशाच प्रकारे आपण सगळे चिकनचे पीसेस डबल कोटिंग मेथडने छान कोट करून घेणार आहोत आणि त्यातला एक्सेस मैदा काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपलं चिकन आता फ्राय करण्यासाठी तयार झालेलं आहे। आता हे चिकन फ्राय करण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे तेल व्यवस्थित गरम झालं की नाही हे कसं ओळखायचं, तर यामध्ये एक छोटासा चिकनचा पीस आपण टाकून पाहणार आहोत। तो अगदी पटकन वर आला आणि छान अगदी तळला जातोय, याचा अर्थ आपलं तेल अगदी परफेक्टली कडकडीत गरम झालेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून एक एक चिकनचे पीस या तेलामध्ये सोडून घेणार आहोत। अगदी एकाच वेळी खूप जास्त पीसेस सुद्धा या तेलामध्ये फ्राय करण्यासाठी नाही घालायचे। जास्त गर्दी केल्यामुळे आपलं चिकन म्हणावं तितकं छान असं क्रिस्पी फ्राय होत नाही, म्हणून अगदी एका वेळी 5 ते 6 पीसेस यामध्ये मी फ्राय करण्यासाठी टाकलेले आहेत। आता हे चिकनचे पीसेस अगदी हलके असे फ्राय झाले की आपण झाऱ्याच्या साहाय्याने किंवा अशा प्रकारे जाळीच्या चमच्याच्या साहाय्याने त्यांना उलटपलट करून घेणार आहोत। आता चिकन फ्राय बनवायचं म्हणलं की बऱ्याच लोकांची ही कंप्लेंट असते की चिकन हे आतून अजिबात ज्युसी बनत नाही, तर ते खूप जास्त ड्राय बनतं। तर यासाठी करायचं काय, तर हे चिकन जितक्या लवकर होईल तितकं पटकन या तेलामध्ये शिजणं खूप गरजेचं असतं। त्यासाठी कंपल्सरी आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच हे चिकन फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला छान असा हलका गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, याचा अर्थ आपलं हे चिकन परफेक्टली फ्राय करून तयार झालेलं आहे। तुम्ही याचा क्रिस्प बघू शकता। आपण जी डबल कोटिंग मेथड वापरली आहे त्यामुळे अगदी छान असा क्रम्प क्रिस्प या चिकनला आलेला आहे। आता एका जाळीवर टिश्यू पेपर ठेवायचे आणि त्यावर हे फ्राय केलेलं चिकन आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे त्या जाळीमधून याची वाफ निघून जाईल आणि आपलं चिकन ॲज इट इज क्रिस्पी राहण्यासाठी मदत होईल। आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे चिकन गरम गरम फ्राय करून आपण जाळीवर काढल्या त्यावर आपण जो तयार करून घेतलेला पेरी पेरी मसाला आहे तो बुरबुरायचा आहे, म्हणजे गरम गरम असतानाच हा मसाला व्यवस्थित या चिकनवर चिकटतो आणि याची टेस्ट एकदम मस्त लागते। तर अशा प्रकारे थोडंसं टॉस करून आपल्या सगळ्या चिकनच्या बाजूंना हा मसाला कोट करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आपण सगळे चिकनचे पीसेस फ्राय करून त्यांना हा मसाला कोट करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपलं घरच्या घरी सेम टू सेम KFC सारखं चिकन पॉपकॉर्न तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता आपलं हे चिकन बाहेरून अगदी परफेक्टली क्रिस्पी झालेलं आहे आणि याला मी तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते, म्हणजे आतून सुद्धा ते किती ज्युसी आहे हे तुमच्या लक्षात येईल। बघा हे अगदी इझिली तुटतंय आणि आतून एकदम असं ज्युसी सुद्धा राहिलेलं आहे। आणि बाहेरून किती क्रिस्पी झालं आहे हे तर तुम्हाला आवाजावरून कळालंच असेल। तर मग खवय्यांनो, वाट कसली पाहताय? तुम्ही सुद्धा हे चिकन पॉपकॉर्न नक्की घरी बनवून पहा आणि कसे झाले होते हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।